जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे श्रावणचा शेवटचा सोमवार, म्हणजे चौथा सोमवार। तर मी आलो आहे महादेवाच्या मंदिरात। इथे बघा काका आहेत, इकडे आहे छोटी, काय कर सगळीकडे बघा देव आहेत महादेव, आणि इकडे सोनाली बसली बघा पूजा करायला। आणि आमची मामी बघा, मामी बसले तिकडे, आणि आजी आहेत, हे आमची ताई इकडं। तर असे श्रावण महिन्यात सगळेजण पूजाला येतात। तर आता बघा चालू आहे अभिषेक वगैरे। तर आज मामी आणि मग काका म्हणजे मामा मामी दोघे आज पूजा करणार आहेत। हाय करा दोघेजण। तर मामी त्यांना फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये, तर त्यांना ते वेगळा वाटतो सुरुवातीला। आजी म्हणले ना, आजी पण हे बघा व्हिडिओ मध्ये आजी आजी काही मारे काही मारे। तर मित्रांनो बघा, आता आलो दर्शन घेऊन। तर सोनाली म्हणली की चला मग आता शेवटचा सोमवार आहे, तर जाऊ आपण सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरला। तर चला म्हणलं, तर दाखवतो आजची पूजा कशी असते। तिथं महापूजा असते माहिती आहे, खूप मोठा असतो। आमच्या सोलापूरचे ग्रामदेवते आहेत मोठे। चला मग निघायचं। तर मित्रांनो बघा आलो आहे, तर मागं तुम्हाला गाडी दिसते बघा, किती मोठी गर्दी आहे तुम्हाला कळतच आहे। तर तुम्हाला दाखवतो आज शेवट सोमवार असल्यामुळं गर्दी भरपूर असतो मंदिरात। घे ना। तर मित्रांनो बघा, इथून सारी मंदिराची सुरुवात। तर बघा इथून गर्द कसं आहे। इथे बघा मित्रांनो, श्रावण महिन्यात इथे अक्षता पडतात। इथं महाराजांचं लग्न होतं, म्हणजे त्या दिवशी मकर संक्रांतीच्या वेळेस अक्षता सोहळा इथंच होतो बघा, पंचकटा म्हणते। तर असं बघायलाही मोठी गर्दी पडतं, सगळं नियोजन वगैरे, पण इतकं मोठी गर्दी असेल सगळी काय हे नाही आहे, कारण पूर्ण नियोजन एकदम व्यवस्थित असतं इथे मंदिरात, काहीच पुढं मागं नाही। इथून बघा मेन प्रवेशद्वार, इथून सुरू होतो। तर असं बघा एकदम नियोजन परफेक्ट नियोजन एकदम। ते बघा कसं एकदम भारी दिसतंय। तिकडे बघा कळस दिसतोय देवाचं, ते मेन मंदिर देव। तर चला तुम्हाला तर समोर दाखवतो तसंच मित्रांनो। तर खूप वेळा चाललेला मित्रांनो, आधी व्हिडिओ चाललेला आहे, ते पण बघा तुम्हाला दाखवतो। अजून बघा इकडे तलाव आहे बघा, हे मंदिरासाठी मारलेलंच तलाव आहे, तयार केलेले, म्हणजे महाराज जेव्हा होते ना त्यावेळेस तलाव केले ते लोकांना पिण्यासाठी पाणी, म्हणून आता पित नाही कोणी। इथून असं मंदिर सुरुवात होतं। तर हे बघा महाराजांची समाधी आहे इथं बघा, असं पूजा असते। तसं गर्दी असल्यामुळे एंट्री नाही, आता एंट्री असते जायला, पण आज नाही येत, इथून बाहेरनं दर्शन घेतो। चला चालू आहे पूजेची तयारी। इकडे बघा मंदिराच्या परिसरामध्ये बघा किती गर्दी आहे इकडे। असं बघा की मोठी फॅमिलीवर सगळे आले आमच्या वगैरे। तर अजून सकाळ सकाळ आलो तर इतकी गर्दी मित्रांनो, दिवसभर तर भरपूर गर्दी पडणार। हे बघा किती गर्दी आहे। हे बघा इतकी मोठी गर्दी आहे मंदिरात, आरामात तासभर लागतो बघ इथं, फास्ट जरी गेलं ना तासभर लागतं। हे बघा पोथी वाचन चालू आहे इथं।
तिकडे बघा समोर मंदिर. अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे. हे बघा सिद्धेश्वर महाराजांचं फोटो काढले. तर असं बघा असं पाळी आहे पूर्ण रांग आहे. दर्शन जरासरी रांग लागतो अशी. तर मित्रांनो आता आलो बघा दुकानात. तर आता दुकानचं आवरावडी करून घेऊ. तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मग आता आधी आवरून घेतो, मग पुढचं वेळ कंटिन्यू करू. चला मग. तर मित्रांनो बघा आता आलो आहे घरी. संध्याकाळी वाजलेत बघा 8:30. म्हणजे आज लवकरच आलो आहे माझ्या हिशोबानं. पण सोनालीच्या हिशोबानं वेळ झाला मला. लवकरच जाणार होतं 7:30लाच, पण तरी उशीर झाला. तर आज सोनाली पूर्ण वैतागून गेली एकटी बरोबर घरी आज. हो ना. कारण एकटी पहिल्यांदा ती एकटी राहिली इतकी दिवसातून. म्हणजे असं जास्त आई कोणतं कोण राहतात घरी. तर एकटीने बोर झाला असेल पूर्ण दिवस. कसं गेला काय माहिती वेळ. चेहऱ्यावर बघा, चेहऱ्यावर दिसतंय कसं किती वैतागले माहिती आहे का. तर आज आहे शिवमूठ जवस बरोबर. तर चल दे जवस कुठे शिवमूठ करू आपण आज. तर इकडे बघा जरा दिवाबत्ती लावून झालेलं आहे. तर आता मी आत्ता आलोय. तर चला. तर हे बघा मित्रांनो जवस घेतलंय. तर चला मग शिवमूठ करू आज. हे बघा मित्रांनो महादेवाची पिंड आहे. हे शिवमूठ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर इकडे बघा सोनालीचं झालंय सगळं स्वयंपाक. वरण बघा मस्तपैकी वरण शिजलंय. तर आता आज उपवास होता. तर आज होता दोघांचा उपवास होता ना. तर आता उपवास सोडायची वेळ झाली. सोडायचा उपवास आता. चला मित्रांनो मग या जेवण करायला सगळेजण. तर मित्रांनो चला मग इथं आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. बाय बाय, गुड नाईट.